हॅलो आणि गुड मॉर्निंग. मग आज फायनली सॅटर्डे संडेचं गुड वीकेंड मॉर्निंग. लॉकडाऊन सुरू झालंय. तुम्हाला माहिती रे? तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय? येस येस बर, तुमच्याकडून मला काही उत्तर नाही मिळते. होपफुली तुम्ही मला सून उत्तर द्याल असं मी विचार करते. ओके, लेट स्टार्ट टुडेज सेशन. आज आपण एक्झॅक्टली सांगायचं तर पुढचा लेसन सुरू करतोय, दॅट इज फॉरेन एक्सचेंज मार्केट. आणि लेट मी से, हा ज्यांना कुणाला थोडं मॅथ्स आवडतं किंवा तुम्हाला मॅथ्सचा पार्ट नाही आहे त्यातला, पण ज्यांना कुणाला नंबर क्रंचिंग आवडतं किंवा ज्यांना इव्हन मॅथ्स सोडून द्या, ज्यांना ओव्हरऑल मार्केटमध्ये होणारे चढ उतार आणि इकॉनॉमी मधली जर थोडीफार इंटरेस्टिंग गोष्टी आवडत असतील असं म्हणू आपण, थिअरॉटिकल नाही, व्हेरी प्रॅक्टिकल गोष्टी, तर याच्यासारखा एक इंटरेस्टिंग लेसन नसेल असं मला वाटतं. सो विदाऊट फर्दर अडू आपण लगेच त्या लेसनकडे जाऊया. त्याच्या आधी तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काल 3 कम्प्लीट लेसन पूर्ण केलेत आणि इफ आय एम नॉट रॉंग मी तुम्हाला सगळ्याच्या नोट्स दिल्या आहेत, बरोबर? तुम्हाला काही मिळाल्या नाहीयेत नोट्स असं आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एमसीक्यूज साठी प्रयत्न करतोय. सो मी तुम्हाला असं सांगेन की एमसीक्यूज मध्ये खूप छोटे छोटे डिटेलमध्ये भर द्यायला लागतो आणि त्याच्यासाठी तुम्ही कम्प्लिटली फोकस्ड राहिलं पाहिजे. सो या धड्यात आपण फॉरेन एक्सचेंज मार्केटचं मिनिंग काय असतं, फंक्शन काय असतं, या मार्केटमध्ये इक्विलिब्रियम रेट ऑफ एक्सचेंज म्हणजे एक्झॅक्ट $1 ला 65 रुपये, $1 को 65 रुपीज ही देना है, ये कैसे डिटरमाइन करते हैं, कैसे डिटरमाइन करना है, हे ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी असलेला इक्विलिब्रियम किंवा पीपीपी थिअरी, त्याला परचेसिंग पॉवर पॅरिटी थिअरी असं म्हणतात. देन स्पॉट आणि फॉरवर्ड एक्सचेंज रेट, आर्बिट्रेज, रोल ऑफ सेंट्रल बँक्स इन द फॉरेन एक्सचेंज रेट मार्केट आणि मॅनेज्ड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम इन इंडिया. म्हणजे थोडक्यात फॉरेन एक्सचेंज रेट रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण इथे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, सो विदाउट उगाच मध्ये मध्ये करता आपण फॉरेन एक्सचेंज मार्केटचं मिनिंग आणि कन्सेप्ट बघूया. ओके, लेट्स सी. तिकडे प्रतीक्षा, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? येस मला वाटतं की तुझा येस, ओके, कूल. सो तू मला हा पॅरिग्राफ फॉरेन एक्सचेंज मार्केट मधला जो आहे तो रीड आउट कर. फॉरेन एक्सचेंज मार्केट पहिला जो दिसतोय तो तुला दिसतोय? हा. प्लीज रीड आउट. The foreign exchange market provides the physical and institutional structure through which the currency of one country is exchanged for that of another country's currency. It is the rate of exchange between currencies at which foreign exchange transactions are physically completed. According to Kindleberger, the foreign exchange market is a place where foreign currencies are bought and sold. In a typical foreign exchange transactions, one party purchases some quantity of one currency by paying some quantity of another currency. The participants in the foreign exchange market are the importers, exporters, tourists, investors, traders, speculators, commercial banks, brokers, and the central bank. व्हेरी गुड. सो तुम्हाला सगळ्यांना एक थँक्यू प्रतीक्षा. मग सगळ्यांनाच शेअर मार्केट ही कन्सेप्ट माहिती आहे, बरोबर ना? काय असतं, वेगवेगळ्या कंपनीजचे शेअर सेल करायला असतात आणि काही लोक घेत असतात, काही लोक विकत असतात, असा पार्ट असतो. घेणाऱ्याला माहित नसतं मी कुणाकडून घेतलंय आणि विकणाऱ्याला माहित नसतं मी कुणाला विकलंय, बरोबर? इट्स दॅट काइंड ऑफ मार्केट की ज्यात आपण फॉरेन एक्सचेंज, थोडक्यात डॉलर्स, पाऊंड्स, युरोज, तुम्हाला खूप आता एक्सचेंज माहिती आहेत वेगवेगळी, ती सगळी आपण डील करतो. किंडलबर्गरने म्हटल्याप्रमाणे फॉरेन एक्सचेंज मार्केट इज अ प्लेस वेअर फॉरेन करन्सीज आर बॉट अँड सोल्ड. इतकी साधी सिंपल व्याख्या आहे, जिथे फॉरेन करन्सी विकत घेतली आणि विकली जाते. सो या टिपिकल फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन मध्ये एक पार्टी आपले काही जी क्वांटिटी असते एका करन्सीची ती दुसऱ्या करन्सीच्या मीडियमने सेल किंवा बाय करते.
सो मी काही रुपये देते आणि त्या बदल्यात त्याच्या एक्सचेंजमध्ये डॉलर घेते किंवा पाऊंड्स घेते. ओके. आणि यात कोण कोण असतं या ह्याच्यात, तर इम्पोर्टर्स, एक्सपोर्टर्स, टुरिस्ट, इन्व्हेस्टर्स, ट्रेडर्स, स्पेक्युलेटर्स, बँक्स, ब्रोकर्स, सेंट्रल बँक, हे सगळे लोक असतात की जे या ट्रेड करत असतात. फॉरेन एक्सचेंज मार्केट इज ओव्हर द काउंटर मार्केट प्लेस. ओव्हर द काउंटर म्हणजे OTC. ओके. ओव्हर द काउंटर मार्केट प्लेस दॅट डिटरमाइन्स द रेट ऑफ एक्सचेंज फॉर ग्लोबल करन्सीज. म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये ग्लोबल करन्सीजचा रेट फिक्स केला जातो. ओके. पार्टिसिपंट्स खरेदी करू शकतात, सेल करू शकतात. दे कॅन एक्सचेंज, स्पेक्युलेट म्हणजे अंदाज, आपण म्हणतो ना शेअर असतात, उद्या शेअर वर जाईल, सेन्सेक्स गडगडेल, सो स्पेक्युलेट करून त्यावर ट्रान्झॅक्शन्स करू शकतात. आणि ओव्हरऑल या फॉरेन एक्सचेंजचा पार्ट म्हणून काय काय गोष्टी असतात, तर बँक्स असतात, फॉरेक्स डीलर म्हणजे फॉरेन एक्सचेंजमध्ये डील करणारे डीलर्स, कमर्शियल कंपनीज, सेंट्रल बँक्स म्हणजे RBI सारख्या किंवा फेडरल बँक जी US ची आहे तशी, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फर्म्स, हेज फंड्स, रिटेल फॉरेक्स डीलर्स, इन्व्हेस्टर्स. सो आता हेज फंड काय हे आपल्याला अपकमिंग डिटेलमध्ये कळणार आहे. इव्हन रिटेल फॉरेक्स डीलर पण बेसिकली बाकीचे सगळे लोक तुमच्या माहितीचे आहेत थोडेफार प्रमाणावर, बँक्स, इन्व्हेस्टमेंट बँक, सेंट्रल बँक, बरोबर. सो या असा सगळा विचार करा की फायनान्शियल मॅनेजमेंट असा जो विचार बघतोय आपण, त्यात अतिशय महत्वाचा आणि इंटरनॅशनली अतिशय ऍक्टिव्ह असलेला घटक आता आपण बघतोय, दॅट इज फॉरेन एक्सचेंज मार्केट. ओके. फॉरेन एक्सचेंज मार्केट हे मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्लोबली डिसेंट्रलाइज्ड मार्केट आहे करन्सी ट्रेड करण्यासाठी. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या इंटरनॅशनल बँक सुद्धा त्याच्या पार्टिसिपंट असतात. खूप प्रकारच्या वेगवेगळे बायर, सेलर, वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सीज हे सेल करत असतात. आणि मजा म्हणजे असा विचार करा की भारतात जेव्हा दिवस असतो तेव्हा जवळजवळ अमेरिकेत रात्र असते, मे बी ऑस्ट्रेलियात संध्याकाळ असते, कधीतरी जपानमध्ये कदाचित सकाळ असते दुसऱ्या दिवशीची. सो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं, त्यामुळे हे 24/5 चालणारं मार्केट आहे. म्हणजे वीकेंडच्या दिवसांना वगळता बाकी सगळ्या वेळी 24 तास चालणारं मार्केट आहे. Okay, currencies are always traded in pairs, so the value of one of the currency in that pair is relative to the value of other. म्हणजे नेहमीच करन्सी दोनांच्या पेअर मध्ये येतात, राईट. डॉलरचा रुपयाशी डील, रुपयाचा बाथशी डील, रुपयाचं नेहमी रुपयाचं असलं पाहिजे नाही असं, युरोचा पाऊंडशी डील. सो अशा प्रकारे डीलिंग करत असल्यामुळे वेगवेगळ्या आपण असं म्हणू शकतो की करन्सीची जी ओव्हरऑल व्हॅल्यू आहे ती पेअर मध्ये डील केली जाते. आणि एका करन्सीची दुसऱ्या करन्सीची व्हॅल्यू अशी डील केली जाते ती. ओके. दिस डिटरमाइन्स हाऊ मच करन्सी एज ऑफ अ कंट्री, हाऊ मच कंट्री एज करन्सी कॅन कंट्री बाय. म्हणजे असा विचार करा की A या कंट्रीची किती करन्सी B या कंट्रीच्या करन्सीने बाय करता येते किंवा उलटही. या प्रकारच्या गोष्टी आपण डिटरमाइन करू शकतो. अशा प्रकारे ग्लोबल मार्केटमध्ये जे फंक्शनल रिलेशनशिप होते ती फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये होते. आणि ओव्हरऑल असा विचार करा की फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये होणारी ही जी डील आहे त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीची लिक्विडिटी म्हणजे पैशांचा फ्लो सुधारतो. आणि त्याच्या बरोबरीनेच ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये एक लिक्विडिटी फ्लो आणणं सोपं होतं किंवा स्टॅबिलिटी आणणं सोपं होतं असं म्हटलं जातं. मला माहितीये मी आता खूप सारं थिअरॉटिकल बोलतेय, पण मला असं वाटतं जोपर्यंत फॉरेन एक्सचेंज मार्केट हे काय आहे हे समजल्याशिवाय आपण पुढच्या थिअरीज बघणं, पुढच्या कुठच्याही प्रकारच्या गोष्टी बघणं याला काही फारसा अर्थ राहणार नाही. सो लेट मी गो थ्रू इट व्हेरी डिटेल्ड मॅनर, कारण डेफिनेटली जर डिटेल मॅनर मध्ये आपण बघितलं तरच यातून येणारे MCQs पण तुम्हाला लक्षात येऊ शकतात. बरोबर आहे ना. सो तुम्हाला आतापर्यंत फॉरेन एक्सचेंज मार्केट बद्दल काय कळलंय मला कोणी सांगू शकता, लाईक 1 लाईन 2 लाईन. की प्रश्न विचारला बहुतेक तुम्हाला. कधीतरी नुसतं लॉग इन करणं सोडून द्या मित्रांनो. ठीक आहे. आय से इट फॉर यू. सो फॉरेन एक्सचेंज मार्केट. हा, येस.
The foreign exchange market is a place where foreign currency are bought and sold. व्हेरी गुड. सो किंडल बर्गरची एकदम भारी व्याख्या आहे, बरोबर ना? आणि ओव्हरऑल यात खूप सारे लोक इन्व्हॉल्व असतात. जगातल्या सगळ्या 24 तास असं चालणारं मार्केट आणि मोठ्या प्रमाणावर डीलिंग होतं. असा विचार करा, जगातली प्रत्येक करन्सी इथे डील होते. आणि ते डिसेंट्रलाइज मार्केट आहे. म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केट एक असलं तरी त्याच्या भरपूर शाखा प्रत्येक देशांमध्ये असतात. Foreign exchange market assists international trade and investment by enabling currency conversion. Obviously, foreign exchange marketचं ओव्हरऑल ट्रान्झॅक्शनच करन्सी कन्व्हर्जनवर अवलंबून असतं. $1 रुपयात कन्व्हर्जन म्हणजे 65 रुपये, किंवा एक पाऊंडचं रुपयात ट्रान्झॅक्शन म्हणजे 78 रुपये, बरोबर? सो फॉर एक्झाम्पल, इट एनेबल्स द बिझनेस इन द US to import goods from EU, that is European Union member states, and pay euros. म्हणजे काय होतं यामुळे, की आपल्याला युरोपियन युनियन मधून इम्पोर्ट करायचे समजा US वाल्यांना गुड, तर त्यांना युरोपियन युनियनची करन्सी आहे युरोज, US ची करन्सी आहे डॉलर्स. पण मग या दोन डिफरंट करन्सीज ते डील कसं करणार? सो अशा वेळी फॉरेन एक्सचेंज मार्केट अतिशय मदत करतं, कारण ते इम्पोर्टेड गुड्ससाठी जे पैसे द्यावे लागतात त्या कन्व्हर्जनचं काम, डॉलर्सचं युरोमध्ये कन्व्हर्जन करायचं जे असतं ते काम फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये होतं. आणि हे टिपिकल ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे अगदी बेसिक ट्रान्झॅक्शन आहे. अ पार्टी परचेस some quantity of one of the currencies by paying some quantity of another currency. म्हणजे आता या केसमध्ये US युरोजची क्वांटिटी परचेस करतं फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी, आणि त्या बदल्यात त्यांच्याकडचे डॉलर इक्वल अमाऊंटचे त्यांना देतं. In a typical, this is like a typical function by paying some. The modern foreign exchange market started taking shape during 1970s when the country started shifting to the floating exchange rates from fixed exchange rate system under the Bretton Woods system. सो ब्रेटन वुड्स अग्रीमेंट बद्दल तुम्हाला मला वाटतं आठवत असेल की आपलं WTO जे सुरू झालं ते त्याच्या आधी सुरू होण्यासाठी 3 ऑर्गनायझेशन सुरू होणार होती. इंटरनॅशनल नॉट लेबर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल बँक, नंतर आणखीन एक कोणतं ऑर्गनायझेशन होतं आठवतंय का रे तुम्हाला? आपण ह्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं की 3 ऑर्गनायझेशन होती आणि त्यातलं इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जे होतं ते रॅटिफाय केलं गेलं नाही अमेरिकेकडून, आणि त्यामुळे शेवटी ते ऑर्गनायझेशन राहीलच, पण त्याच्याऐवजी IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, या दोन्ही संस्था सुरू झाल्या. तर त्या ब्रेटन वुड्स अग्रीमेंट प्रमाणे झाल्या होत्या. आणि तशाच ब्रेटन वुड्स सिस्टीम प्रमाणे 1970च्या दरम्यान फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम आली. फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम म्हणजे दररोजच्या डिमांड आणि सप्लाय यांच्याप्रमाणे एक्सचेंज रेटचे दर बदलणं. म्हणजे आज $1ला 65 रुपये, उद्या जर खूप जास्त डिमांड आली डॉलर्सची तर डॉलर्स महागणार, म्हणजेच असं म्हणता येईल की $1 कदाचित उद्या 70 रुपयाला मिळेल. सो जर डिमांड जास्त तर महागणार, डिमांड कमी तर स्वस्त होणार. सो अशा प्रकारे बेसिकली फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम अतिशय ढोबळ मनाने किंवा लेमन्स टर्म मध्ये मी तुम्हाला सांगते. आणि जेव्हा ही टाईपची सिस्टीम मार्केटमध्ये यायला लागली तेव्हा आपण फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीमला बाय बाय म्हटलं, आणि तेव्हा गरज निर्माण झाली की या सगळ्यावर कोणीतरी एक इन्स्टिट्यूशन असली पाहिजे जी फॉरेन एक्सचेंज डील करण्यासाठी असेल. आणि म्हणून फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये ही आपण असं म्हणू की त्या मार्केटने स्ट्रक्चराइज फॉर्म घेतला. सो फॉरेन एक्सचेंज मार्केट हे जगातलं लार्जेस्ट मार्केट आहे. इट इज द लार्जेस्ट मार्केट इन द वर्ल्ड अँड इट इज द मोस्ट लिक्विड, म्हणजे अतिशय मनी फ्लो असणारं मार्केट. अशी कोणतीही सेंट्रल प्लेस नाहीये या मार्केटसाठी. एक्सचेंज करन्सी म्हणजे दापोली बाजारपेठेत जाऊ आणि करन्सी एक्सचेंज करून घेऊ, अशी कुठलीही करन्सी एक्सचेंज करण्यासाठी जागा नाहीये. आणि ओव्हर द काउंटर ट्रेड केला जातो. म्हणजे जनरली असा विचार करा की जसा आपण शेअर्सचा करतो तसाच ओव्हर द काउंटर ट्रेड केला जातो. The transactions which take place in a foreign exchange market involve buying one currency
अँड सेलिंग अनदर करन्सी सायमल्टेनियसली. मग अशीच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं US आणि युरोपियन युनियनच्या उदाहरणातून, की जर समजा US ला इम्पोर्ट करायचे म्हणजे त्यांना पैसे द्यावे लागणार युरोपियन युनियनला, आणि युरोपियन युनियनला पैसे द्यायचे तर युरोपियन युनियनच्या करन्सीमध्ये पैसे द्यायला लागतात, दॅट इज युरोज. पण US वाल्यांकडे तर डॉलर्स आहे, मग त्यांना ते डॉलर्स फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये भरून त्याच्या अगेन्स्ट युरोज खरेदी करायला लागतात. म्हणजेच त्यांनी युरोजचं बाईंग केलं, वन करन्सी बाय केली आणि डॉलर्स सेल केले, अनदर करन्सी सेल केली एकाच वेळी सायमल्टेनियसली, अँड देन यू गेट फॉरेन एक्सचेंज मार्केट ट्रान्झॅक्शन. The value of the one currency is determined by the another currency. म्हणजे दोन करन्सीज मध्ये कम्पेअर करून ठरवली जाते एका करन्सीची व्हॅल्यू. द फर्स्ट करन्सी ऑफ अ करन्सी पेअर इज कॉल्ड बेस करन्सी अँड द सेकंड करन्सी इन अ करन्सी पेअर इज कॉल्ड काउंटर करन्सी. असा विचार करा, मी जेव्हा डॉलर आणि रुपीज मधलं म्हणते, सो जर मी डॉलरशी कम्पेअर करत असेल रुपयाला, सो मी ज्याच्याशी कम्पेअर करते फर्स्ट करन्सी, आय एम सेइंग डॉलर इज अ बेस करन्सी, फर्स्ट करन्सी इन अ करन्सी पेअर, सेकंड करन्सी इन अ करन्सी पेअर इज कॉल्ड काउंटर करन्सी. बघा MCQचा केवढा मोठा पॉइंट आहे, तुमच्या लक्षात येतोय का? इन अ करन्सी पेअर फर्स्ट करन्सी इज कॉल्ड डॅश, वेअर सेकंड करन्सी इज कॉल्ड डॅश. येत आहे लक्षात? असे प्रश्न निघू शकतात. सो पहिल्या करन्सीला काय म्हणतात? बेस करन्सी. दुसऱ्या करन्सीला म्हणतात काउंटर करन्सी. राहील का लक्षात? हे होपफुली तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके, सो द करन्सी पेअर शोज हाऊ मच द काउंटर करन्सी इज नीडेड टू परचेस 1 युनिट ऑफ अ बेस करन्सी. म्हणजे करन्सी पेअर मधली काउंटर करन्सी, असा विचार करा किती काउंटर करन्सी लागणार आहे बेस करन्सी खरेदी करण्यासाठी, असा एक साधारण अंदाज घ्या. म्हणजे $1 बेस करन्सी ही खरेदी करण्यासाठी किती ₹1 काउंटर करन्सी लागेल, अशा प्रकारे हे डील केलं जातं. वेगवेगळ्या, आणि हे कन्व्हर्टेबल पण आहे. इन द सेन्स उद्या जर मी रुपया पण बेस करन्सी असू शकेल डॉलरच्या माध्यमातून. मे बी उलट असेल ते, म्हणजे $78 म्हणजे $1. म्हणजे $1 खरेदी करण्यासाठी भारताला किती रुपये भरायला लागतील? $78. उलट जर समजा माझ्याकडे, जनरली मोठ्या करन्सी बद्दलच आपण डील करतो खूपदा, पण जनरली असं म्हणता येईल की जर मला रुपये खरेदी करायचे असतील तर मला साधारण $100 खरेदी करायचे तर मला किती डॉलर लागतील. सो अशा वेळी असा जर प्रश्न असेल तर रुपया तुमची बेस करन्सी होतो आणि डॉलर हे तुमची काउंटर करन्सी होतात. ओके, सो काय फीचर्स आहेत या मार्केटची, फॉरेन एक्सचेंज मार्केटची? पहिली गोष्ट, इट इज अ 24 hour मार्केट, 24 तास चालणारं आणि व्हेरी फ्लेक्झिबल मार्केट. फक्त वीकेंड्सला बंद असतं. इट्स अ टिपिकल फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन. एक पार्टी परचेस करते, सेकंड पार्टी करन्सी करते, एक पार्टी परचेस करते एक करन्सी आणि दुसरी करन्सी सेल करते. जी पार्टी त्यातल्या एका करन्सीला बेस करन्सी म्हणतात, दुसरी जी करन्सी असते पेअर मधली तिला काउंटर करन्सी म्हणतात. फॉरेन एक्सचेंज मार्केट इतकं मोठं आहे, पण कोणती एक सिंगल एंटिटी नाहीये, एक ग्रुप नाहीये, एक सेंट्रल बँक नाहीये, एक गव्हर्नमेंट नाहीये जी फॉरेन एक्सचेंज मार्केटला कंट्रोल करतं. ओव्हरऑल सगळ्या जगात फॉरेन एक्सचेंज मार्केटचा कंट्रोल आहे. लेव्हरेज किंवा लिव्हरेज. In foreign exchange trading, only a small margin is required to purchase a contract of much higher value. Leverage enables an investor to earn high returns while minimizing capital risk. म्हणजे लिव्हरेज काय आहे तर लिव्हरेजमुळे थोडक्यात तुम्हाला अतिशय छोटं मार्जिन गरजेचं असतं मोठी व्हॅल्यू परचेस करायला किंवा मोठ्या व्हॅल्यूसाठी डील करायला. पण यामुळे काय होतं, या लिव्हरेजमुळे जी इन्व्हेस्टमेंटमध्ये हाय रिस्क इन्व्हॉल्व असते ती अतिशय कमी होऊन जाते, त्याच्याबरोबर जास्त रिटर्न मिळायला स्कोप राहतो. सो एक्झाम्पल काय आहे लिव्हरेजचं? Leverage of 200:1 granted by foreign exchange broker would allow a trader to buy or sell $10,000 worth currency with the margin of $50. म्हणजे फक्त $50 मार्जिन ठेवून, मार्जिन म्हणजे असा विचार करा की डिपॉझिट सारखं. ओके, सो $50 मार्जिन ठेवून त्याच्या बदल्यात $10,000
बाय करू शकणं हे लिव्हरेज आहे. म्हणजे तो रेशो काय, मार्जिन टू लिव्हरेजचा, सॉरी, मार्जिन टू करन्सीचा 200% किंवा 200 पट तुम्ही खरेदी करू शकता जर त्यातलं 1 पट तुम्ही मार्जिन म्हणून ठेवलं तर. सो 50 इज अ वन टाइम, त्याचे 200 टाइम्स 10,000 आहे. बरोबर आहे की नाही? इट विल बी पॉसिबल टू ट्रेड $1,00,000 विथ जस्ट 500 USD. म्हणजे आता तुम्ही फक्त $500 इन्व्हेस्ट केले किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही किती डॉलर्समध्ये डील करू शकता त्या डिपॉझिटच्या माध्यमातून. सो दॅट विल बी $1,00,000. ओके. However, risk management plays an important role if leverages are high. So पण जेव्हा लिव्हरेजेस जास्त असतात म्हणजे तुमचं मार्जिन छोटं असतं खूप, तेव्हा रिस्क मॅनेजमेंट याचा खूप मोठा रोल प्ले केला जातो. सो आपण 2 फीचर्स बघितली, 24 hour मार्केट आणि लिव्हरेजेस. द थर्ड फीचर इज हाय लिक्विडिटी. मॉडर्न डे ट्रेड मार्केट डील्स विथ ह्यूज व्हॉल्युम्स ऑफ द फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन. म्हणजे जनरली तुम्ही असा विचार करा की खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन होत असतात फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये, बाईंग सेलिंग करन्सी, आणि यात बरेच टेक्नॉलॉजिकली इम्प्रूव्हमेंट झालेले आहे. आणि अशा वेळी हे जे फॉरेन एक्सचेंज मार्केटचं ट्रान्झॅक्शन आहे ते अतिशय फास्ट आणि सोपं, सिम्पल झालेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फॉरेन एक्सचेंज मार्केट इज व्हेरी युनिक. एक अतिशय असं युनिक मार्केट प्लेस आहे, मार्केट ट्रान्झॅक्शन्स तिथे होतात की त्यामुळे त्याला काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत. सो पहिली गोष्ट, ह्यूज ट्रेडिंग व्हॉल्युम्स ची ट्रान्झॅक्शन तिथे होतं. मोठमोठ्या लार्जेस्ट ऍसेट क्लास इन द वर्ल्ड लिडिंग टू हाय लिक्विडिटी. म्हणजे असा विचार करा की मोठमोठ्या कंपनीज, मोठमोठे डीलर्स इथे डील करत असतात, त्यांची लार्जेस्ट ऍसेट क्लास डील्स, आणि हाय लिक्विडिटी मेंटेन केली जाते मार्केटमध्ये, मोठमोठी ट्रेडिंगची व्हॉल्यूम असतात. ओके. देन देर इज अ लार्ज जॉग्राफिकल डिस्पर्शन. म्हणजे कुठल्या जगात जिथे कुठेही फॉरेन एक्सचेंज बद्दल काम केलं जातं तिथे फॉरेन एक्सचेंज मार्केट पोहोचलेलं आहे. सो व्हेरी लार्ज डिस्पर्शन, खूप विस्तार आहे, पसारा आहे फॉरेन एक्सचेंज मार्केटचा. फॉरेन एक्सचेंज मार्केटचं काम कंटिन्युअस चालतं एक्सेप्ट ऑन वीकेंड्स. देन देर इज अ नंबर ऑफ फॅक्टर्स अफेक्ट एक्सचेंज रेट. म्हणजे इव्हन असं असलं तरी कोणा एका माणसाची मोनोपॉली नाहीये मार्केटवरती. वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स अफेक्ट करत राहतात फॉरेन एक्सचेंज मार्केटला आणि फॉरेन एक्सचेंज रेट्सना. रेट्स म्हणजे तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की $1 ₹35, ₹65, किंवा $1 जर समजा असा विचार करा, 1 पाऊंडला काहीतरी मला वाटतं $20-25-30 द्यायला लागतात असं मला वाटतंय. आय एम नॉट एक्झॅक्टली शुअर. पण जर तशा गोष्टी असतील तर हा जो रेट आहे की मी किती रुपये दिले पाहिजेत $1 किंवा ₹1 किंवा 1 पाऊंडला, तर तो जो एक्सचेंज रेट आहे त्याला फॉरेन एक्सचेंज रेट असं म्हटलं जातं. ओके. फॉरेन एक्सचेंज रेट मार्केटमुळे मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट किंवा मोठ्या प्रमाणावर लॉस हे दोन्ही एका वेळी मिळवणं शक्य असतं, एका वेळी सफर करणं शक्य असतं. इट्स अ व्हेरी रिस्की ट्रान्झॅक्शन बट व्हेरी प्रॉफिट मॅक्झिमायझिंग ट्रान्झॅक्शन. जेव्हा प्रॉफिट मिळतो तेव्हा छप्पर फाडके प्रॉफिट मिळतात. द फॉरेन एक्सचेंज मार्केट मेक्स यूज ऑफ लिव्हरेजेस टू एनहान्स प्रॉफिट अँड रिस्क हॅव टू बी मॅनेज्ड प्रॉपरली. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये लिव्हरेजेस असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट मिळू शकतात, पण त्यामुळे तयार होणारी मोठ्या प्रमाणावरची जी रिस्क असते ती सुद्धा मॅनेज करायला लागते. ओके. सो मला वाटतं आपण बेसिकली फॉरेन एक्सचेंज मार्केट बद्दलच बोलतोय आतापर्यंत. थोडीशी फंक्शन्स पुढची बघायला हरकत नाहीत. मला वाटतं हा बेसिक व्हेरी थिअरॉटिकल पार्ट आहे. सो काय फंक्शन्स आहेत फॉरेन एक्सचेंज मार्केटची? तर पहिली गोष्ट ट्रान्सफर फंक्शन. It refers to the function of transferring purchasing power from one nation to another. Purchasing power म्हणजे सिम्पली काय असतं माहितीये का? खिशात असलेला पैसा ज्याने आपण परचेस करू शकतो. सो फॉरेन एक्सचेंज मार्केटमुळे एका नेशनकडून दुसऱ्या नेशनकडे पैसा जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर कुणी पुन्हा एकदा युरोपियन युनियन आणि युएसचं उदाहरण घेऊया. जेव्हा युएसने काही इम्पोर्ट केलं म्हणजेच युरोपियन युनियनने एक्सपोर्ट केलं युएसला, तेव्हा त्यांनी पैसे दिले. त्यांनी युरोजच्या माध्यमात युएस वाल्यांनी युरोपियन युनियनच्या त्या कंट्रीला पैसे दिले. सो ते जे युरोज मिळाले ते ज्याच्या खिशात गेले त्याची परचेसिंग पॉवर वाढली
पण नॉट ओनली त्या माणसाची, कारण आपण फॉरेन एक्सचेंज मध्ये डील करतोय, इंटरनॅशनल ट्रेड आहे. जेव्हा अशा प्रकारचे एक्सपोर्ट इम्पोर्ट होतात तेव्हा ती पर्चेसिंग पॉवर अख्ख्या देशाची वाढते. कारण त्या फॉरेन एक्सचेंजचा अख्ख्या देशाला त्याची ग्रोथ करण्यासाठी फायदा होणार असतो. दिस बेसिक फंक्शन ऑफ फॉरेन एक्सचेंज मार्केट इज टू फॅसिलिटेट द कन्व्हर्जन ऑफ करन्सी इन टू अनदर. सो पहिलं बेसिक फंक्शन काय? कन्व्हर्जन ऑफ करन्सी. रुपयाचं डॉलरमध्ये, डॉलरचं युरोत, युरोचं पाऊंडमध्ये. दॅट इज टू ट्रान्सफर पर्चेसिंग पॉवर बिटवीन कंट्रीज. म्हणजेच एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये पर्चेसिंग पॉवर ट्रान्सफर करणं. अ व्हरायटी ऑफ क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्स लाईक टेलिग्राफिक ट्रान्सफर, बँक ट्रान्सफर, फॉरेन बिल हेल्प टू ट्रान्सफर पर्चेसिंग पॉवर. अर्थातच आता हे जे कन्व्हर्जन आहे ते झाल्यावरती एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीला पैसे कसे द्यायचे, डेफिनेटली आता आपण ई कॉमर्सच्या माध्यमातून या गोष्टी अतिशय सहज करून टाकतो. पण त्याच्या आधी जर विचार केला तर जनरली बेसिक ट्रॅडिशनल कशी इन्स्ट्रुमेंट आहेत, तर टेलिग्राफिक ट्रान्सफर म्हणजे तारेच्या माध्यमातून ट्रान्सफर करणं. दुसरं बँक ड्राफ्ट, म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेत ते पैसे भरायचे, जो डीलर असेल युरोपियन युनियन मधला तो त्याच्या बँकेतून तुमचे पैसे काढून घेईल. मध्यंतरी बँकेचं क्लिअरिंग हाऊस फंक्शन होतं जे फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या माध्यमातून होतं. देन देर इज अ ट्रान्सफर फंक्शन. The foreign exchange market carries out payments internationally by clearing dates in a both directions simultaneously. म्हणजे मगाशी म्हटलं असं फॉरेन एक्सचेंज मार्केट हे मीडिएटर होतं. जसं भारतातल्या दोन बँकांमध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन होतात, ICICI आणि SBI असं पकडू आपण. सो SBI कडे एक चेक डिपॉझिट केला, ICICI कडे एक चेक डिपॉझिट केला. दोन्ही SBIचा चेक ICICI ला जाणार आहे, ICICIचा चेक SBI ला जाणार आहे. सो अशा वेळी SBI मध्ये डिपॉझिट केलेला चेक जो ICICI ला जाणं अपेक्षित आहे तो 400 रुपयांचा आहे, वेरॅज ICICI मध्ये डिपॉझिट केलेला चेक हा 500 रुपयांचा आहे जो SBI ला जाणार आहे. सो थोडक्यात SBI ICICI ला 400 रुपये देणार आहे आणि ICICI SBI ला 500 रुपये देणार आहे. ओके, अशा वेळी देर इज अ डिफरन्स बिट ऑफ 100 रुपीज. म्हणजेच असा विचार करा की ते मी ओके लेट सिम्प्लिफाय. अशा वेळी जो डिफरन्स आहे ICICI ला 100 रुपयांचाच डिफरन्स SBI ला पे करायला लागतो. पण हे सगळं ट्रान्झॅक्शन क्लिअरिंग हाऊस ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून RBI करतं, दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सो थोडक्यात सांगायचं झालं तर मी वडापाव घेतलाय आणि तुम्ही आपण सगळे पार्टीला गेलोय, आपण सगळ्यांनी मिळून एक एक वडापाव घेतलाय. सो सध्या आपण दोनच विचार करू, 2 लोकांचा. आणि 2 लोकांचा विचार करताना समजा पहिल्या वडापावचे पैसे 12 रुपये, सोपेपणासाठी 15 रुपये म्हणूया. सो 30 रुपये मी दिले एका टपरीवर. पुढे गेलो आपण आणि त्याच्यानंतर आपण सँडविच घेतलं. ओके, आणि सँडविचचे रुपये होते 20 रुपये. पुन्हा एकदा 2 सँडविच घेतली, त्याचे झाले 40 रुपये. सो ते 40 रुपये मात्र तुमच्यापैकी एकाने दिले. दॅट मीन्स मी जेव्हा वडापावचे 30 रुपये दिले तर आता तुम्ही मला 15 रुपये देणं बाकी आहे, कारण तुमच्या वडापावचे मी पैसे दिले. तसंच तुम्ही जेव्हा सँडविच घेतलं आणि मी घेतलं तेव्हा सँडविचचे पैसे तुम्ही दिलेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की माझे सँडविचचे 20 रुपये मी देणं बाकी आहे. सो आपण सिम्पली काय करतो, अरे फक्त 5 रुपयेच एक्स्ट्रा आहे, ते मी तुम्हाला देणं अपेक्षित असतं. कारण 20 रुपये मी तुम्हाला देणं आहे, 15 रुपये तुम्ही मला देणं आहे. सो फक्त वरचे 5 रुपये आपण एकमेकांना ट्रान्सफर करतो. बरोबर आहे की नाही? सो यालाच क्लिअरिंग हाऊस फंक्शन म्हणतात बेसिकली. आणि जेव्हा फॉरेन एक्सचेंज म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये डील होत असतं तेव्हा क्लिअरिंग हाऊस फंक्शन किंवा क्लिअरिंग डेट्सचं काम कोण करतं, तर फॉरेन एक्सचेंज मार्केट करतं. ओके, देन देर इज सो फर्स्ट वॉज ट्रान्सफर फंक्शन, देन देर इज अ क्रेडिट फंक्शन. ओके, द फंक्शन रिलेट्स टू द प्रोव्हिजन ऑफ क्रेडिट फॉर इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडसाठी लोन्स देण्याचं, बॉरो करायला देण्याचं काम हे फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या माध्यमातून केलं जातं. फॉर द प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड द फॉरेन एक्सचेंज मार्केट प्रोव्हाइड्स क्रेडिट बोथ नॅशनल अँड इंटरनॅशनल. म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडचं प्रमोशन करण्यासाठी, जास्तीत जास्त ट्रेड होऊन देण्यासाठी दोन्ही नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवर फॉरेन एक्सचेंज मार्केट लोन प्रोव्हाइड करतं. फॉर एक्झाम्पल, फॉरेन बिल ऑफ एक्सचेंज
may be used to international payment which implies the credit of about 3 months till the maturity date. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचा चेक देता असा विचार करा की जो 3 महिन्यांनी तुम्ही बँकेत भरू शकता आणि 3 महिन्यांनी बँकेत भरल्यावर मग तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे थोडक्यात 3 महिन्यांचं फॉरेन एक्सचेंज मार्केट बिल हे आपण देऊ शकतो ज्याच्यात क्रेडिट फॅसिलिटी अवेलेबल असते आणि त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचे एजंट, कमर्शियल बँक यांना क्रेडिटची अवेलेबिलिटी होते. ओके. तिसरं फंक्शन मात्र आज मी तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे. प्लीज लक्ष द्या. कव्हरिंग ऑफ रिस्क किंवा हेजिंग फंक्शन असं हे फंक्शन आहे आणि उद्या तुम्ही मला याच्याबद्दलची पुढची माहिती द्यायची आहे की ऍक्च्युली हेजिंग फंक्शन काय आहे, शोधायचंय आणि मला द्यायचंय. इट्स रिलेटेड टू रिस्क अव्हर्जन, म्हणजे रिस्क कमी करण्यासाठी फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये काय प्रकारे असतं ते. ओके. सो तुम्हाला कोणतं फंक्शन उद्या विचार करून किंवा ज्याच्यावरती अभ्यास करून मला सांगायचंय त्याच्याबद्दल 2 लाईन. Hedging function. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो कव्हरेज ऑफ रिस्क म्हणजे हेजिंग फंक्शन बद्दल सांगायचं. हा, मला ऐकायला नाही आलं. ये FRM से रिलेटेड है, फाइनेंस रिस्क मैनेजमेंट से. या इट्स लाइक दैट. फाइनेंस रिस्क मैनेजमेंट में भी हेजिंग का होता है. फाइनेंस रिस्क मैनेजमेंट हा खूप ब्रॉडर टॉपिक आहे आणि त्यातला हेजिंग फंक्शन हा इट्स लाईक अ छोटा मासा आहे मोठ्या पाण्यातला. ओके. सो उद्यापासून आपण प्रिन्सिपल्स इन फॉरेन एक्सचेंज मार्केट बघू. दे आर नॉट व्हेरी असं पार्टिसिपंट, सॉरी नॉट प्रिन्सिपल. आणि असा विचार करा की तुम्हाला सगळे माहीत असलेले बेसिक पार्टिसिपेंट्स आहेत. पण म्हटलं तसं जर समजा तुम्ही याच्यातले डिटेल बघितले नाहीत तर तुम्हाला एमसीक्यूज ला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. कालच आम्ही एमसीक्यूज बद्दल बोलत होतो एफ वायच्या क्लासेसमध्ये की जिथे आम्ही असं सुरू केलंय की रोज काही एमसीक्यू डिस्कस करायचे एक टॉपिक देऊन, विच इज व्हेरी युजफुल. म्हणजे तुम्हाला घरी अभ्यासच नाही बेसिकली करायला लागत. तुम्ही जर एमसीक्यू काढून आणले असतील तर अख्ख्या वर्गात ते डिस्कस होतात आणि देन यू गेट युअर पॉइंट्स. कारण म्हटलं तसं की आताचे पेपर हे जास्त कठीण निघण्याची शक्यता असते कारण जवळजवळ वर्षभर तुमचं शिकवणं चालू आहे. पण तुम्ही असं म्हटलं जातं की तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा खूप वेळ होता आणि त्या काळात तुम्ही केलाय की नाही असं नाही म्हणत आहे मी, पण जनरली सगळ्यांचा भर हा आळसावरच असतो की नाही. सो म्हणून अशा वेळी तुमचं सगळा टॉपिक कव्हर होणं, त्यातले छोटे डिटेल कव्हर होणं अतिशय गरजेचं असतं. जसं मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही सांगू शकाल मला, जेव्हा करन्सी पेअर बद्दल आपण बोलतोय तेव्हा पहिल्या करन्सीला काय म्हणतात? बेस करन्सी. करेक्ट, बेस करन्सी. वेरॅज दुसऱ्या करन्सीला काय म्हणतात? करन्सी. काउंटर करन्सी. सो लक्षात आलं. मी हे मला वाटतं 3-4 वेळा सांगितलं आतापर्यंत आणि तो डिटेल आपल्या कायमचा लक्षात राहणार आहे. सो तसं म्हणजे असा विचार करा की मी जर असं म्हटलं स्टे द ट्रू ऑर फॉल्स, फॉरेन एक्सचेंज मार्केट कीप्स ओपन फॉर 24 hours ऑन वीकेंड्स टू, असं जर समजा असेल तर ते ट्रू ऑर फॉल्स आहे? ट्रू. इट्स अ फॉल्स स्टेटमेंट. 24 तास ओपन असतं पण वीकेंड्सना नसतं. सो जर स्टेटमेंट असं असतं की फॉरेन एक्सचेंज मार्केट रिमेन्स ओपन ऑन इन 24 hours मे बी ट्रू असेल, पण ऑन वीकेंड असं पुढे असल्यामुळे तसं नाहीये. येस, एक्सेप्ट वीकेंड असं असतं तर ते खरं होतं. कंटिन्यूअस प्रोसेस है ना, लेकिन करेक्ट, कंटिन्युअस प्रोसेस आहे, पण तशी असली तरी वीकेंड्स ना ह्याचं काम बंद होतं. म्हणजे एका ठराविक कामासाठी फॉरेन एक्सचेंजची डीलिंग्स बंद राहतात. पण अर्थात असा विचार करा प्रत्येकाचा वीकेंड वेगळ्या वेळी सुरू होतो आणि वेगळ्या वेळी बंद होतो. सो इट्स अ व्हेरी ब्लर. पण असा विचार करा की या सगळ्या गोष्टी ज्या असतात या छोट्या डिटेल्सच्या असतात आणि तुम्हाला अशा प्रकारे काय म्हणू आपण त्याला, अशा प्रकारे त्या बाबतीतल्या गोष्टी नीट लक्षात ठेवून नोट डाऊन करून ठेवायला लागतात एमसीक्यू साठी. म्हणजे मी असं म्हणू का की मी जर असं म्हटलं से द ट्रू ऑर फॉल्स, जिनिवा हॅज हेड ऑफिस ऑफ फॉरेन एक्सचेंज मार्केट, इज इट ट्रू ऑर फॉल्स? करेक्ट, फॉल्स. कारण आपण बघितलं की ओटीसी म्हणजे ओव्हर द काउंटर सेल चालतो.
फॉरेन एक्सचेंज मार्केटचा. सो ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे तुम्हाला तुमचे MCQs शोधून काढायला लागतात आणि मग त्यांची उत्तरं लिहायला लागतात. सो मला वाटतं आजसाठी आपण इथेच थांबूया. उद्याला तुम्ही मला कुठलं फंक्शन घेऊन येणार आहात त्याच्याबद्दलची माहिती? Hedging function. Very good. Hedging function. And then we can go on from here. So it's better की आपण जर समजा मला आठवड्यात वेळ मिळाला आणि तुमची बाकी कुठची लेक्चर चालू नसतील त्यावेळी, तर आय वुड ट्राय की मी तुमचं एखादं लेक्चर घेऊ शकेन, म्हणजे आपलं कव्हर पोर्शन व्हायला थोडं मदत मिळेल. बट आय विल ट्राय. तर प्लीज शक्य असेल तेव्हा जर समजा तुम्हाला खूप वेळ अख्खा रिकामा आहे किंवा जर लेक्चर झालं नाहीये किंवा असं काही असेल तर मला एक मेसेज करून ठेवाल प्लीज, जर शक्य आलं तर. अदरवाईज माझं लक्ष असेलच, पण तरी अभी Yes. लेक्चर्स नहीं होते मैम. ऐकायला नाही आलं मला. रेकॉर्डेड लेक्चर अभी पाठवतात. लेक्चर्स नहीं होते. हा ठीक आहे, तेच म्हणूनच म्हटलं मला अंदाज आहे त्याचा साधारण, म्हणूनच कारण जवळजवळ तुमचा पोर्शन कम्प्लीट झालाय ना. सो आपण काय करू, वेळ जसा मिळेल मला एकदा फक्त मेसेज करून ठेवा की आम्हाला आत्ता वेळ आहे. कुणी चालेल तुमच्यापैकी एकाने केलं तरी, आणि देन वी कॅन स्टार्ट. येस, मला कुणाचा तरी हात वर झालेला दिसतोय. सगळेजण ए असं नावाचं कोणीतरी आहे. दॅट्स रिअली ए नावाच्या या माणसाकडून हात वर झालाय. तर ते एला कुणाला ज्यांना बोलायचं ते बोलू शकतात जर बोलायचं असेल तर. ओके, सो Madam, sorry, it was by mistake. नो इट्स ओके. बट हु आर यू? जस्ट युअर नेम इज जस्ट ए. Aditya. हा, हाय आदित्य. ओके, सो इट्स लाईक ए ना. मला कळणार कसं कोण आहे तिथे ते. बर, काय, अरे बापरे आदित्य, तुम्हाला Sorry, लक्षात sorry. येतंय का? नाही, म्हणजे असा विचार करा, आज आपल्याला आणखीन एका परवा आपण आकाश जैनला आपल्या वर्गात ह्यूज वेलकम मोठे दिलं माणूस होतं. झाले. आज आपल्याला आदित्यला द्यायला लागणार आहे. आपण त्यांना वर्गात बघतोय. ओके, चालेल. चला, आजसाठी आपण इथेच थांबूया. उद्याला भेटूया. उद्याला म्हणजे परवाला. बरं, लॉकडाऊन आहे, उगाचच बाहेर पडू नका, घरी राहा. आणि होपफुली आपले पुढचे जे टॉपिक असतील त्याचा प्लीज, पुढचे नाही आता मागचे, त्याचा प्लीज अभ्यास करा. तुम्हाला खरंच इन डिटेल सगळं, तुम्ही जर अभ्यास करून 100 मार्क मिळवलेत ना, देर विल बी नथिंग टू बी प्राऊड ऑफ. सोपे प्रश्न आहेत आणि म्हणून 100 मार्क मिळवले ह्याला काही अर्थ नाहीये. ओके, प्लीज थोरोली अभ्यास करा आणि छान मार्क मिळवा. ओके, आणि बाहेर पडू नका. बाय बाय. Yes.